कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काही जण बसले आणि तरी सुद्धा बसमध्ये कधी एकदा उतरतो असं होतं। तिथे तर तुम्ही बऱ्याचदा उभं राहूनच सेवा देत असता। त्याच्यात वेगवेगळ्या स्वभावाची माणसं असतात आणि त्या सगळ्यांना हँडल करून तुम्ही पुढे जाता। कसं जमतं माऊली तुम्हाला? आनंदी राहून तुम्ही आनंदी असता। आणि तसं आम्हाला कसं प्रशिक्षण आहे की कसं वागायचं कसं, तर आम्ही ते जर अंमलात आणलं तर खूप छान दिवस जातो। अंमलात आणलं तर छान दिवस खूप छान दिवस जातो। पण मग घरी जाताना ते प्रशिक्षण विसरता का? अजिबात नाही सर, घरी जाऊनही घरची हे वाक्य मिस्टरांचं होतं। नाही 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 मग घरी पण तुम्ही छान असता। वेगवेगळे अनुभव पण येत असतील ना? लक्षात राहिलेला काय प्रसंग आहे कोणी सांगेल? ड्युटीवर असताना पॅसेंजरने मला विचारलं की कंडक्टर कुठे? पॅसेंजर विचारतात कंडक्टर कुठे? हां, आणि मलाच विचारलं, मी बाजूलाच बसलेली। मग मी बोलले मीच कंडक्टर आहे। तर मग बोलले की हां तिकीट देत आहे का? म्हणलं हो। तर बोलले सांगा कुठे जायचं? ते बोलले मी विसरलो मला कुठे जायचं। त्यांना कुठे जायचं ते विसरले। मी बोलले थांबा जरा, मग आठवा आणि मग सांगा। म्हणजे मला आठवणार पण नाही लवकर का मला कुठे जायचं आता, म्हणजे मी कुठे चाललो। की तुम्हाला बघून शॉक झालो की मी सांगू शकत नाही मला कुठे जायचं। तुम्हाला बघून त्यांची मेमरी झिरो झाली। बोलले मी म्हणजे मला कुठे जायचं हे मला माहीतच नाही, तुम्ही ते त्यांनी सांगितलं। मग काय केलं तुम्ही? मग थांबले थोडा वेळ, म्हणलं आठवा, मग मी येते परत तिकीट कापून। मग त्यांना आठवलं। तुम्ही जाऊन आल्यावर आठवलं? मग घेतलं तिकीट मध्ये। कुठे गेले ते शेवटी? दादरला। दादरला। आणि चढले होते कुठे? चढलेले सायनला। सायनला? हां, पण दादरला तर तिकीट नव्हतं घेतलेलं, म्हणून बाजूला मी उभी राहिलेली। तुम्ही त्यांच्या म्हणूनच राहिली की कधी बोलतात बघूया। काय काय फुकट पण जातात ना, नसतं काय विदाऊट जायचं असतं ना। म्हणलं बघूया, मग हे सांगतील ना मला कुठे मी कुठे बसलो, काय काय बोलतात ना। मी काय आत्ता तर बसलो, मला माहिती असतं कुठे बसलेलं आहे। आमचं पूर्ण लक्ष असतं गाडीवर, पूर्ण कुठे बसला, किती पेशंट चढले, किती जणांनी तिकीट घेतलं, एवढं बारीक लक्ष ठेवतो आम्ही। एवढं लक्ष म्हणजे आम्हाला ट्रेनिंगमध्ये तेवढं सांगितलं ना, आम्हाला तेवढं येतं, म्हणजे तेवढं लक्ष ठेवलं। त्यांची स्मृती आली का नंतर? आली, सांगितलं नंतर आठवलं त्यांना, म्हणजे शांत झाल्यावर। पॅसेंजर्सना जर एक बीएसटीच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून जर काही सांगायचं असेल तर काय सांगा? जेव्हा वाद होतात ना तर पॅसेंजर लोक कंप्लेंट करतात, पण जेव्हा चांगले कंडक्टर खूप वागतात तर त्याचं म्हणजे हेच म्हणजे देत नाही की पोच पावती की बाबा म्हणजे हे कंडक्टरांनी आम्हाला सुखरूप असं म्हणजे असं थोडं। एकीकडे फक्त तक्रारीचा सूर लावू नका, ज्या वेळेला चांगलं काम होतं त्याचंही कौतुक करा, कारण शेवटी या तुमच्या आमच्या सारख्याच आपल्याच कुटुंबातल्या या माऊली आहेत। मला असं वाटतं की आपल्याला जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमांचं पालन केलं तर या माऊलींचा ताण कमी होईल। तुमच्या आमच्या घरातलीच ही स्त्री शक्ती आहे। या सगळ्या माऊली या तुम्हाला उत्तम सेवा द्यावी म्हणून पडतायत, तेव्हा त्या आपल्याच कुटुंबातले आहेत। त्यांचा ताण हलका करण्याची जबाबदारी आता आपली आहे। आणि असं जर प्रत्येकाने ठरवलं तर जागतिक महिला दिन एक दिवस न राहता 365 दिवस साजरा होईल असं मला वाटतं। काय माऊली, काय म्हणताय तुम्ही? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।